मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ज्या योजना सध्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये तीर्थक्षेत्राच्या योजनेवर एका 3 वर्षापासून बेपत्ता असलेल्या वयोवृद्धाचा फोटो आहे। हा फोटो सध्या चर्चेमध्ये आहे। बरीचशी टीका सरकारवर सुद्धा होते आणि आपल्यासोबत संजय शिरसाटे आपण त्यांची थेट जाणून घेणार आहोत। हा जो काही प्रकार घडलेला आहे, आता तांबे कुटुंबीय म्हणते की आधी वडिलांचं दर्शन घडू द्या, नंतर तीर्थक्षेत्राचं दर्शन घडेल तर बरं होईल। अशा पद्धतीनं जर कुणाचा फोटो वापरला जात असेल तर किती गंभीर आहे सगळं प्रकरण? बघा, जाहिरात करताना खरं तर थोडंसं भान ठेवलं पाहिजे, पण त्याचा उद्देश समजून घ्या की हा जी जी जाहिरात आहे ते वयोवृद्धांसाठी आहे, त्यांच्यासाठी असलेली योजनेसंदर्भात आहे। आता चुकून एखादा कार्यकर्ता ह्या घाई गडबडीमध्ये करतो, एखाद्याचा फोटो टाकत असेल आणि तो जर तोच असेल तर सरकारची ही जी थोडी बहुत चूक जी झालेली आहे ती दुरुस्त करता येईल, परंतु त्याच्यावर सुद्धा वाद घालणं, त्याच्यावर नाही नाही मग आता हे तुम्ही अशी जाहिरात का केली असं नसतं। एक आपल्याला एक फेस पाहिजे असतो, एक चेहरा पाहिजे असतो। आपण दरवेळेला पाहिलं तर शेतकऱ्यांचे आपण चेहरे टाकतो, केविलवाना चेहरा शेतकऱ्याचा, आभाळाकडे पाहणारा, पाऊस पडलेला नाही, उदास बसलेला आहे। आता हा कुणाचा असतो हे आपण सहजा शोधत नाहीत, परंतु जे काही एजन्सी असतात, जे काही आता हे जाहिरात करतात, त्यांनी केलेली ही चूक आहे आणि म्हणून याच्यावर वादंग करण्यापेक्षा ही चूक आपण दुरुस्त करू। कुणालाही दुखवण्याचा किंवा कुणाला डिचवण्याचा हा प्रकार नव्हता, हे समजून घेतलं पाहिजे। सुषमा अंधारेंनी आता यावर टीका केली आहे। विरोधक सगळे आक्रमक होत आहेत, सरकारला कुठेतरी टार्गेट करतात या सगळ्या योजनांना घेऊन। यापूर्वी सुद्धा केलं होतं, आता आणखी जास्त करतात। अहो, जाहिरातीला टार्गेट कसलं करता तुम्ही? जो हेतू आहे तो पहा ना तुम्ही। हेतू काय आहे आमचा? वयोवृद्धाला आपल्याला त्याला सहकार्य करणं, त्यांच्यासाठी योजना राबवणं, म्हणजे हेतू राहिला बाजूला। टीका करायचं, या लोकांना टीकेशिवाय दुसरं काहीच सुचत नाही। सकाळ दिवस निघतो ह्यांचा टीकेने आणि मावळतो टीकेने। म्हणून आता या सगळ्या गोष्टी आम्ही बारकाईने पाहणार आहोत आणि यापुढे असं काही घडणार नाही याची सुद्धा दक्षता घेऊ। लाडका भाऊ लाडकी बहीण ही जी योजना काढलेली आहे त्यावर सुद्धा आता जरांगे पाटील टीका करू लागलेत। आमच्याकडची जी गर्दी आहे ती त्या साईडला जाते असं सुद्धा त्यांचं कुठेतरी म्हणणं आहे। अशी सुद्धा आता चर्चा झडू लागलेली आहे। सरकार गर्दी वळवण्याचा प्रयत्न करते असं पण म्हणतात ते। नाही, असं काहीच नाहीये। मुळामध्ये हे जे काही बेरोजगार आहेत, मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त दुष्काळाच्या झळा हे आम्हाला पोहोचतात। तुम्ही जर शेतकऱ्यांचे किंवा युवकांच्या आत्महत्या जर पाहिलं तर मराठवाड्यात सर्वात जास्त प्रमाणात होतात। ही जी काही योजना आणली त्या योजनेमध्ये एखादा कुटुंब जर उभं राहत असेल तर त्याला उभं करण्याचा आपण प्रयत्न करतो। कोणतंही आंदोलन चिरडण्याचं किंवा त्याच्यापासून लक्ष हटवण्यासाठी हे केलेलं नाही। हे सर्वांसाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातल्या सदस्यासाठी आहे। म्हणून चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांना या योजनेचा लाभ मिळावा हा त्याच्या मागचा हेतू आहे। त्याचा कुणीही गैरसमज करू नये। आपल्याला या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला, विद्यार्थ्याला, महिलेला, मुलीला एक त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी थोडासा आम्ही जो प्रयत्न करतो याला आपल्या सर्वांची साथ हवी। याच्यावर टीका करण्यापेक्षा आपण मिळून हा कार्यक्रम राबवूया असं आपल्याला सुद्धा मी आवाहन करतो। खेडकर यांचं जे प्रकरण, त्यानंतर आता विजय वडेट्टीवारांनी एक पत्र लिहिलं होतं महसूल अधिकाऱ्यांना, ते व्हायरल होत आहे। माधुरी नष्टे आणि त्यासोबतच अजय नष्टे यांची जी नियुक्ती करण्यात आली आहे उपजिल्हाधिकारी पदावरती, ही चुकीच्या पद्धतीने, त्यांनी चुकीच्या पद्धतीनं ही नोकरी मिळवली असा त्यांचा थेट आरोप होता। काय वाटतं नेमकं तुम्हाला? अहो, असे काही आरोप करतात का कुणावर? ते भाऊ बहीण शिकून आज त्या उपजिल्हाधिकारी पदावर गेलेले आहेत। काय ट्विट केलेले तुम्ही? 80% त्या अपंग आहे तो, दाखवा बरं त्याचं सर्टिफिकेट। परंतु काही बोलायचं तुम्ही, एखाद्याच्या आयुष्याशी खेळू नका। तुमचं राजकारण तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा। तुम्ही कुणावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा त्याची सहनिशा करा पहिले। जर ते त्यात तथ्य असेल तर निश्चित बोललं पाहिजे, परंतु कुणाच्याबद्दल असं एकदम बेफाटपणे बोलणं आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं मला वाटतं हे योग्य नाही आहे। ती महिला आज सिंगम म्हणून चांगले काम करते आणि तिने कुठंही अपंगाचं सर्टिफिकेट वापरलेलं नाही। हे त्यांना सर्वांना सांगतो की हे आता वापरलेलंच नाही किंवा त्याला अपंगाचं कुठं त्याच्यानुसार तिला नोकरी लागलेली नाही। म्हणून असे हे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी आता त्यांचे तोंड थोडं बंद ठेवली पाहिजेत। नक्की जुन्नरचे आमदार आहेत अतुल बेनके यांनी आता शरद पवार यांची भेट घेतली आहे। अजित पवार गटाचे ते खरं तर, आणि त्यामुळे बराच वादंग निर्माण झाला आहे। आता त्यांनी एक विधान केलं आहे की भविष्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे, शरद पवार आणि अजितदादा हे कधी एकत्र येऊ शकतात। या विधानाकडे नेमकं कसं पाहता? आणि आमदार जर अशा पद्धतीनं महायुतीमध्ये विधानं करत असतील तर किती गंभीर आहे सगळं? राष्ट्रवादीचे काही आमदार बोलतात, अनेक वर्षे त्यांनी शरद पवार साहेबांबरोबर काम केलेलं आहे, अजितदादाबरोबर काम केलेलं आहे। कदाचित त्यांच्या त्या भावना असतील,
परंतु मी पुन्हा सांगतो की राजकारणामध्ये कधी काय घडेल याचा काही नियम नसतो. परंतु अशा ह्या ज्या भेटीगाठी होतात किंवा असे जे काही स्टेटमेंट होतात त्याच्यामुळं अस्वस्थता ही महायुतीमध्ये निश्चित जाणवते. आणि असं बोलू नये असं वारंवार जेव्हा आपले नेते आपल्याला सांगतात तेव्हा त्याची काळजी घेतली पाहिजे. उद्या काय घडेल याची चिंता आम्ही पण करत नाहीत, परंतु ही वाच्यता अशी मीडियासमोर करू नये हेच तर त्यांना माझं आग्रहाची विनंती असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि धारावीबद्दल त्यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे. धारावीकरांबद्दल सरकारच्या मनामध्ये पाप आहे असं ते म्हणतात आणि त्यासोबतच लाडकी बहीण लाडका भाऊ योजना तसं लाडका बिल्डर अडाणी असं म्हणतात. काय तो अडाणी आणखीन त्यांना भेटला नसेल म्हणून त्यांचं असलेलं ते दुःख आहे. लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य माणसाला जाऊन विचारा काय चाललंय त्या योजनेमध्ये. प्रत्येकजण किती आनंदाने त्या फॉर्म भरायच्या मागं लागलेला आहे. प्रत्येकजण वाट पाहतोय की केव्हा माझ्या खात्यामध्ये माझे पैसे येतील. आणि म्हणून अशावर पुन्हा पत्रकार परिषद घेऊन एक मोर्चा काय काढला झालं, धारावीचा विकासच आम्ही केला असं समजण्याचं काही कारण नाही आहे. आपण 2.5 वर्षात सत्तेत होता त्या टायमाला काही करू शकले नाही. सरकार करतंय तर चांगल्या कामाला सहकार्य करा. नसता संजय राऊतमध्ये आणि आपल्यामध्ये फरक राहणार नाही. धारावीची जागा आम्ही अडाणीच्या घशात घालणार नाही असं विधान करतायत आणि अडाणी सिटी करायचं आहे, मुंबई सिटीला अडाणी सिटी करायचं आहे मोदी शहांना अशी टीका केली आहे. अहो यांची टीका करण्याची एक पद्धत आहे. आता अडाणी सिटी म्हणतील, मुंबई महाराष्ट्रातून तोडायचं म्हणतील. निवडणुका जवळ यायला लागले का ह्या सगळ्या गोष्टी यांना सुचतात आणि ह्याच गोष्टीवर यांचं राजकारण चालतं. डेव्हलपमेंटच्या गोष्टी यांच्याकडून होत नाहीत. यांना एकमेकांमध्ये वितुष्ट कसं येईल आणि मुंबईचे खरे मालक आम्ही आहोत या आविर्भावात हे बोलतात. निवडणुका जवळ येईल याचा अर्थ काय काढायचा? आता जवळ आता विधानसभा लागल्यात ना. मुंबईमध्ये आता वर्चस्व निर्माण करायचंय. बघा आता अदानीकडे यायला लागलाय, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, हे सगळं वाक्य यांचं रिपीट होणार. आणि मग हे असे वाक्य रिपीट करून लोकांना थोडंसं कसं दिशाभूल त्यांची करता येईल ह्याचा तो प्रयत्न असतो. परंतु आता लोक अनेक वेळा ह्या गोष्टी ऐकून आता थकलेले आहेत. आता याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. एक शेवटचा प्रश्न आहे. आज धर्मवीर या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च आहे, धर्मवीर 2 या चित्रपटाचं, आणि ज्या काही गोष्टी सांगण्यात आल्या नव्हत्या पहिल्या भागात त्या दुसऱ्या भागात सांगितल्या जातील. त्यामुळे उत्सुकता आहे, तुम्हाला सुद्धा आहे. आणि काय नवीन पाहायला मिळेल? राजकारण तापेल या चित्रपटामुळे? राजकारण तापेल का नाही याचं मला कल्पना नाही, परंतु वस्तुस्थिती जी आहे, आम्ही केलेला उठाव, शिवसेना प्रमुखाचं असलेलं प्रेम हे आम्ही त्यात व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि वस्तुस्थिती काय घडलं नाही ती वस्तुस्थिती. मग मुंबईहून सुरतला कसे गेलो, गुवाहाटीला कसं गेलो, हे सर्व पाठ त्याच्यात येणार आहे. आणि कोण कसं वागत होतं, कशामुळं हा उठाव झाला, हे सगळं चित्र त्याच्यात येणार आहे. माझाही रोल एक जण करता येते तर म्हणून मला सुद्धा आता त्या कार्यक्रमाला जायचं आहे. नक्की उत्सुकता आहे तुम्हाला या चित्रपटाची? निश्चित उत्सुकता आहे. एक चांगले कसलेले कलाकार ते सर्व पाठ भूमिका वठवत आहेत. आणि मला वाटतं महाराष्ट्र या आमच्या या पिक्चरचं धर्मवीर 2चं स्वागत सुद्धा तेवढं आनंदाने करेल. नक्की चित्रपट हिट होईल बॉक्स ऑफिसवर? एकदम हिट होईल. वस्तुस्थितीवर आधारित असलेला हा चित्रपट असल्यामुळं लोकांना त्याची उत्सुकता आहे नेमकं काय घडलं होतं ते. आता काय नवीन पाहायला काय मिळेल? काही हिंट देऊ शकता तुम्ही प्रेक्षकांना सगळ्या? नाही, हिंट म्हणजे तुम्हाला आमचा जो झालेला प्रवास आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. अंधारा रात्रात असेल, आम्ही भांडलेलो आहे पक्षामध्ये राहून, काँग्रेस राष्ट्रवादीपासून अलग होण्याची जी काय आमची विचारधारा होती ते तिथं सर्व मांडलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं लोकांना हे भावेल. आणि हे जे लोक जे बडबड करतात ना, 50 कोकेन गद्दार बिद्दार, हे सगळं लोक विसरून जातील आणि लोक म्हणतील हे खरं बोलत आहेत. नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.